उच्च शिक्षणाधिकारी मीना शेटकर मॅडम, आपले व्यासपीठावरील उपस्थित असणारे राज्याध्यक्ष गणेश नायकुडे सर, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष केडी वाक्य सांगते. कोठारी आयोग, तुम्हाला आयोग माहीत आहे, जे जे काही एज्युकेशनचे कमिशन्स येऊन गेले, मुदलियार कमिशन येऊन गेलं, राधाकृष्ण कमिशन येऊन गेलं, तर ह्या कोठारी कमिशननी त्यांच्या आयोगाच्या अहवालामध्ये एक वाक्य असं लिहिलेलं आहे. ते वाक्य आहे, भारताचं भविष्य हे भारताच्या वर्गावर्गामध्ये घडत आहे. म्हणजे देशाचं भविष्य ज्यांच्या हातात आहे असे तुम्ही आहात, त्यामुळे भविष्याला खूप चांगली दिशा देण्याचं सत्कर्म तुमच्या हातून घडो, एवढी आई अंबाबाई चरणी प्रार्थना करते आणि थांबते. संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य गणेश नायकुडे सर, केडी पाटील सर, जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य महेश पोळ, मोहन माने, नितीन पाटील, माणिकजी पाटील, प्रभाकरजी हिरवाडे, सन्मान्य काजी सर, रणदिवे सर, जाधव सर, आमचे डेरेकर सर, सन्मान्य विल्सन वास्कर, प्रकाश पाटील, राऊत सर, ज्यांचा सत्कार आणि सन्मान आपण सगळेजण करणार आहोत, ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सुद्धा आपल्या विशेष कामगिरीने आज सन्मानित होणारे सर्व सत्कारमूर्ती आणि या सत्कारमूर्तींच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असणारे आणि या कार्यक्रमाला आलंच पाहिजे असा आग्रह करणारे आमचे मित्र सन्मान्य ॲडव्होकेट प्रशांतजी भोके सर, व्यासपीठासमोर उपस्थित असणारे संस्थांचे सर्व संस्थाचालक, सर्व प्राध्यापक, प्राचार्य, सर्वच शिक्षक. खरं तर इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधल्या पुरस्कार वितरणासाठी आम्ही सुद्धा पहिल्यांदाच होतो. बऱ्याच वेळा जिल्हा परिषदच्या शाळा त्या टिकल्या पाहिजेत यासाठीच आम्हाला सगळ्यांचं भांडण असतं. आता नेमका कॉन्ट्रोवर्सीतलं भाषण करायचं म्हटलं तर थोडंसं अवघड आहे, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून दोन्ही बाजूची जबाबदारी घेऊन काम करणं ही आमची जबाबदारी असं मला वाटतं. खरं तर एका बाजूला या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एका बाजूला प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण ही चळवळ करून आपण सगळ्यांनी खूप मोठं काम केलं. त्यावेळची गरज, त्यावेळची परिस्थिती आणि त्यानंतरचं सगळं वातावरण बघितल्यानंतर त्या एकूणच प्राथमिक शाळेतल्या सगळ्या शाळांचं महत्त्व अनन्यसाधारण होतं. काळ बदलला, वेळ बदलली, परिस्थिती बदलली. मी पोळ सरांना मगाशीच म्हटलं की शेटकर मॅडमनी ऑब्झर्वेशन केलं की आम्ही त्यांना विचारलं की ज्यांना फेटे बांधलेले आहेत त्यांना आपण या ठिकाणी आज अवॉर्ड देणार आहोत का, तर होय. तर फेटेवाल्या बहुतांशी या महिलाच दिसत आहेत आणि 3 ते 4 फक्त मला वाटतंय पुरुष आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की महिला धोरण जास्त आदरणीय ॲडव्होकेट भावके साहेब, इन्साचे सर्व पदाधिकारी, या पुरस्कार सोहळ्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. Krupal Ramchandra Yadav from Dr. D.Y. Patil Academy, Shanti Niketan, and it is really a moment, a matter of joy, pride and honor, okay, to be bestowed with this EMSA Inspire Award, and I'm really blessed and I really feel proud, okay, and this award doesn't belong just to me but to all my educators who are a part of Shanti Niketan family. Special thanks to the entire team of EMSA. It is because of you people that we are being recognized here, so it means a lot to us, so thank you so much for that. Thank you.